हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळी म्हणजे 11 वाजलेच आहे आणि आम्ही चाललेलो आहे जरा बाहेर. तर आम्ही चाललोय श्रीरामपूरला. तर आपल्या म्हणजे काही सामानच आणायचं, आम्ही त्यासाठी चाललेलो आहे. म्हणजे बघायचंय सामान खास कसं आहे, म्हणजे शॉपसाठीच आपल्या. तर त्यासाठी चाललेलो आहे. आणि खूप जणींना वाटतं साड्या म्हणजे साड्यांचं शॉप असेल, तर आहे ना फक्त साड्यांवर फोकस नाही आहे त्या शॉपमध्ये. आणि साड्या कसं आता सगळेच विकतात, ऑनलाईन चालतं. खूप जणी ऑनलाईन साड्या विकतात किंवा मसाले खूप जणी विकतात. तर त्या रिलेटेड नाहीच आहे, कारण की खूप झालं ते ऑनलाईन साड्या विकणारे पण. म्हणजे मी पण विकेलच ऑनलाईन साड्या, असं काही नाही. पण मग फक्त त्या आहे ना, त्याच्यामध्ये फक्त साड्यांचं नाही आहे, असं स्पेशल साड्या किंवा क्लोथ असं नाही आहे. झाल्यावर तुम्हाला समजेलच कोणता असेल. तर निघालो आम्ही, मम्मी, विरा कुठे जायचं सांग. आणि विराची तब्येत बरी नव्हती तर 2 दिवसात लई वाळली. आता बरं वाटतंय विराला. जायचं ना, दूर जायचं. तुला कुठं बसायचंय? कुठं बसायचंय? तुला पुढं बसायचं की इथं? कुठं बसायचं? दाखव कुठं बसायचं. सांग विरू, कुठं बसायचं? सांग कुठं बसायचं? इथं. चला. थोडे पाऊस पण यायला लागला, वातावरण बघा कसं झालंय, ढग. तर आपण नाही राशिवर टाकणार आहे का, म्हणजे ते कधीच बंद नाही तर पडत असं. म्हणजे काही पण झालं समजा, असं नाही का कोरोना आल्यावर कसं हॉटेल बंद पडले, सगळं बिझनेस असं ठप्प झालं, म्हणजे ते काही झालं ना तर त्या गोष्टी लोकांना घ्यायलाच लागत्या. त्याचं कधीच हे नाही होत. त्याच्यामुळे आम्ही ते ठरवलेलं आहे. आणि साड्यांचं कपड्यांचं कसं लोक कमी जादा घेतच असतात, पण मग ती गोष्ट गरजेची आहे, ते कायमस्वरूपी लोकांना घ्यायलाच लागते. त्याच्यामुळे आम्ही ते ठरवलंय, म्हणजे ते कधी बंद नाही पडणार असं लाईफ टाईम आहे ना. अशाच गोष्ट आहे ना. तर आता आम्ही चाललोय शॉपीचं फर्निचर बघायला. फर्निचर बघण्यासाठी चाललंय. विरू स्वेटर घालायचं भेटेल. तिच्या आवडीचं स्वेटर गेलंय. मध्ये तर काढायचीच नाही. मी कशी दिसते आज? भारी दिसते. मी किती भारी दिसू राहिलो आहे ना. तुम्हाला मी विचारलं. तू तर भारी दिसू राहील, पण मी दिसू राहिले आज जास्तच भारी. मम्मा, तुम्हाला येऊन जाऊन तुमचं कौतुक. मम्मा ही म्हणते मग तू दिसू राहिली म्हटलं ना. ओ बाबू, ती म्हणते मी कशी दिसते. विरू तर सगळ्यात सुंदर मम्माची परी है ना विरा. तू पप्पाची का मम्मीची? किती शायनिंग मारती बघ. का आजीची? बाई तुझं काय चाललं का म्हणत असं? बाई, काय ग बाबी? चार्जिंगचा आहे का ग? माझा मोबाईल लावला असं ना. आहे ना. हा चाल चालव. चलो फिर. नाही जाऊ दे नंतर मग. किती भारी दिसते म्हणजे पिल्लू. सुंदर विरा. पादे. आता कम्प्लीट 1:30 वाजले, आम्ही निघालो आता 1:30ला. आज खुश असेल मग. यस. काल त्याला तोंड सोडून बसले होते. काय कामाला जायचं सुरुवात कॅन्सल झालं म्हणून काल लय नाराज झालते मिस्टर. आहे ना. नाही फिरायला पाहिजे, हिंडायला पाहिजे. विराला पण तसंच लागली सवय. फिरायला असलं का मग खुश, मिस्टरांना पण हिंडायला फिरायला असलं का खुश, नाही तर मग लगेच नाराज. बाबा कुठे? बाबाला हा तिथेच म्हणते वाटतं, बाबाने आले. बाबाने आले. फोन कर ना बाबाला. मग बाबाला फोन कर फोन. धर फोन कर. बाबाला ना यायचं का तुम्हाला? फोन कर. बोल ना. हा बोलो बाबाला, बोलो. हॅलो बाबा, फोन कर ना फोन. आणि मला तेवढी सर्दी झाली भयंकर, आणि माझंच इन्फेक्शन विराला होतं. विराच्या बाबुल्यांच्या आईशी बघा. ओ बाबू, टोप्या घातल्या, टोपी घातली आणि आथरलं, अंगावर द्यायचं असतं त्यांना रोज. झोपत त्रास नका देऊ. मन शूज पण घालतो आम्ही कधी कधी, आहे ना विरू? झोपा. गाई मन टोपी घातली ग गुरुने. टोपी घातली सांगतो त्यांना. अच्युतम गॅश म्हणून लाव ना. अच्युतम गाणं म्हण ना, झोपी लाव त्यांना. गाई म्हण. मोबाईल आणायला चालेल. नाही मोबाईलचं नाही, तू तोंडाने म्हण ना. मोबाईल आणायला चालेल. तिला आपण काय बाबुड्या मोबाईल बघती.
आजीचाच मागती बाई बरोबर. आजीचाच फोन मागती. सगळ्या पोरांना आजीचा फोन पाहिजे असतो. गाणं म्हण तू, गाय गाय म्हण. झोपा ग, झोपा झोपा. हे झोपा ग, विरायला त्रास नका देऊ. विराच्या मैत्रिणी त्या आहे ना, झोपा. गाई गाई ये बा, फटका देईन. फाटका देईन म्हण, फाटका दे. झोप 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 झोप. तू इतकं मारते त्यांना? तुला मारते का तुझी मम्मी? तुला तर असं दम दिला होता, लय रागील. तू तर त्यांना दम देते एवढा. विरा, तू एवढा दम देते त्या रुसतील ना. तू कशी रुसती? तू कशी रुसती? तशी ती रुसल ना मग. ऐकू त्यांना गाणं. जपा. बाबाचा फोन. हॅलो, बाबा काय म्हणते? काय हो? ये कौन सा बच्चा है? हीरा विरा, हीरा. कोण आहे रे? विराची मजा बघा ना. विरा कशी घातली टोपी विरानी. विरा किती बसली मोबाईल घेऊन. अय्यो विरा कसं पार्सल खोलती. विराची बॉटल आहे त्याच्यामध्ये. काय ना बाबडी, कसं बघतं काय आलं. मला तर याच्यात विराची एकतरी वस्तू आहे. हा वल्ल होत नाही ना मग. मी तुला फोडून देतो सगळं. तुला फोडून देतो. हे मामाचं आहे बघ. तुला त्याच काय घेत नाही ना. थांब थांब, एक एक काढू आपण. हे मामाचे आहे ना. हे मामाचे. अरे थांब ना बाबू. एक 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 एक. अरे थांब ना बाबू. मामाचे आहे सगळं. आपल्या दोघांचं काही नाही. इकडे इकडे इकडे. घेऊ घेऊ घेऊ. तिथे ठेव, तिथे ठेव. पार्सल तुझं आलं बघ. हे बघ. मला सांगतात का कधी हे बघ. हे बघ तुला काय आलं बघ. तिकडून गाडी करू आपण. ते क्रीमा तिच्याकडनं कधी नाही का आत्ताच त्याचं उद्घाटन देवाची तिथं लावली, तिथं लावलं. काय भारी कलर आला. पॅन्ट आहे ना. शर्ट ते कॉर्ड सेट. भारी कलर लय भारी. मेथीची भाजी हाय गाइस मेरे. अभी हाय फिरू थांब ना. गरीबाला काय घेतोय. अरे देवा, विरा अरे रे मम्मीचे कपडे. तुझी बॉटल बघ. विराची गंमत नाही. वाव, हे छान चप्पल आली माझी ना. सगळं तिचंच. माझी ड्रेस होती. नाही आजच सुत्र्याने घालणार. आज नवीन चप्पल आली मला. विरा नाही छान घसरगुंडी खेळते बाई. मगाशी पाय टेकवीत नव्हती. आता मजा घेऊ. तिला वाटलं आता माझ्या शूजच कोणी आणि ना चला खेळा नाही का ग. तिने केव्हाची वाट बघितली म्हणजे बिना शूजच्या खालीच उतरा ना वाळूवर अगोदर. मग केव्हाच बसली नंतर लागली खेळायला. आता खाली नाही यायचा. आता बसून राहाय. हा जाऊ द्या खाली, जाऊ द्या. ती जाणार रे है ना. लक्ष राहू द्या. लक्झरी गाडी.